अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आलाय। खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापूर सौंदत्ती धारवाड या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे। या रेल्वे मार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची चांगली सोय होणार आहे, असेही खासदार शेट्टर यांनी सांगितले। यावेळी पुढे बोलताना खासदार शेट्टर म्हणाले की केंद्र शासनाच्या अनुदानातून सौंदत्ती रेणुका देवस्थान या परिसरात यापूर्वीच विविध योजना मार्गी लावण्यात आल्या आहेत। याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच रेल्वे मार्ग निर्मितीबाबत सर्वेक्षणासाठीही चर्चा झाली। एंजल फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर स्पर्धा, पारंपरिक वैयक्तिक फॅशन शो आणि मंगळागौर ग्रुप डान्स स्पर्धा बनशंकरी मंदिर भडकल गल्ली बेळगाव येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर जय जवान जय किसान संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, माजी नगरसेविका वैशाली हुलजी आदी उपस्थित होते। या स्पर्धांमध्ये विविध अशा लोककला, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठमोळं वैशिष्ट्य असणारं प्रदर्शन सादरीकरण करण्यात आले। मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक नाविन्य ग्रुप महिला मंडळ टिळकवाडी, द्वितीय क्रमांक नक्षत्र ग्रुप महिला मंडळ नार्वेकर गल्ली, तृतीय क्रमांक नवदुर्गा महिला मंडळ वडगाव यांनी पटकावले। 9 वारी पारंपरिक सांस्कृतिक फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक पुष्पा जाधव, द्वितीय क्रमांक रितू शिंदोळकर, तृतीय क्रमांक आरती शिंदे यांनी पटकावला। उत्तेजनार्थ बक्षिसे गीतांजली बडवांनाचे, वर्षा कुंटे, ज्योती पारसेकर, अश्विनी लोहार, तेजस्विनी मण्णूरकर, अंकिता किल्लेकर, रेखा राजगोळकर यांना मिळाले। उत्तर प्रदेशमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवर झालेल्या भीषण अपघातात 5 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते। सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर प्रवास करत असलेली स्कॉर्पिओ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला। डॉक्टर जयवीर सिंग वय 39, डॉक्टर अनिरुद्ध वय 29, डॉक्टर संतोष कुमार मौर्य वय 40, डॉक्टर अरुण कुमार वय 34 आणि डॉक्टर नरदेव वय 35 अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला। हे सर्व डॉक्टर्स लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत होते, अशी माहिती समोर आली आहे। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगलामध्ये वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पुन्हा एकदा दर्शन झालंय। 8 महिन्यांपूर्वी तेरवण मेढे परिसरातही ब्लॅक पॅन्थर पाहायला मिळाला होता। त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगात ब्लॅक पॅन्थरचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे। कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडेमधील जंगल भागामध्ये हा दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर पाहायला मिळाला। वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पॅन्थर झुडपांमध्ये लपू लागला। यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पॅन्थरची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली। त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगात पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झाल्यानं येथील जैवविविधता अधोरेखित होते। वन विभागाने देखील या परिसरात ब्लॅक पॅन्थर असल्याचं सांगितलं। पुढील महिन्यात भारत गोठणार आहे। होय, कारण यंदाचा 2024चा हिवाळा भारतातील सर्वात थंड हिवाळा असेल। नीना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जेव्हा प्रशांत महासागराचे पाणी अपेक्षेपेक्षा जास्त थंड होते, त्यावेळी असे घडते। त्यामुळे आशियाई देशांमध्ये हवेच्या थंड लाटा निर्माण करते, ज्यामुळे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशांना याचा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो। यापूर्वी भारतात 2001 साली शेवटचा ला नीनाचा प्रभाव पाहायला मिळाला होता, जो 7 महिने टिकून होता। एका अहवालानुसार 2024ला ला नीना परिणामाची 60% शक्यता आहे। जर असं घडलं तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे भारतीयांसाठी भयानक थंडीचे दिवस ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय। नाईंग्लज येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 1 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संतोष श्रीकांत पाटील हे विजयी झाले, तर भाजपचे सचिन मारुती पाटील यांचा 26 मतांनी पराभव झाला। यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। वॉर्ड नंबर 1 मधील ग्रामपंचायत सदस्य संतोष मारुती पाटील यांचं अकाली निधन झालं होतं। त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली। मयत संतोष मारुती पाटील यांचे बंधू सचिन मारुती पाटील हे भाजपकडून रिंगणात उभे होते, तर संतोष श्रीकांत पाटील हे काँग्रेसकडून रिंगणात होते। काँग्रेसचे संतोष श्रीकांत पाटील यांना 390 मते, तर भाजपचे सचिन मारुती पाटील यांना 364 मते मिळाली।
निकाल हाती आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. चिकोडी रायबाग मतदारसंघात येणाऱ्या व चिकोडी तालुक्यातील 11 गावात कुठल्याही प्रकारे शुद्ध पाणी पुरवठ्यात अडथळा येऊ नये. लोकांना सुरळीत जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत करा. यामध्ये हयगय करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस देण्याची सूचना रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिली. बुधवारी येथील तालुका पंचायतीत आयोजित 11 गावांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात पंचमसाली लिंगायत समाज एकत्र येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवून आणूया असे आवाहन विरक्त मठाचे श्री शिवबसव स्वामीजी यांनी केले. ते हुक्केरी येथील हावेरी मठात जमलेल्या पंचमसाली समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमसाली समाजाचे तालुकाध्यक्ष विजय रवधी हे होते.